नमस्कार. तर आज स्वागत आहे कुकिंग चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत उत्तप्पा. हे आहे डोशाचं पीठ जे आपण 2 दिवसाआधी केलं होतं. तर चला आपण करूया आज उत्तप्पा लागणारी सामग्री बघूया. त्याच्यासाठी लागणार आहे कांदा बारीक चिरलेला, मिरची, लाल तिखट, मीठ चवीनुसार घेऊ शकता तुम्ही, आणि बारीक चिरलेला टोमॅटो, आणि तुम्हाला कोथिंबीर लागू शकते तर तुम्ही तेही टाकू शकता, आणि 2 चम्मच 4 चम्मचसाठी तेल काढून ठेवलेलं आहे. तर आता करूया आपण उत्तप्पाची रेसिपी बघूया पुढील प्रमाणे. तर हा आहे तवा गरम करत ठेवलेला होता, तर मस्त गरम झालेला आहे. तर आपण त्याच्यात आता उत्तप्पा करूया. ओके, आपण त्याच्यावर जरासं तेल लावूया. असं मस्त तेल लावून ठेवायचं जेणेकरून ते चिकटणार नाही. ओके, तेल लावून झालं. उत्तप्पा पसरवूया. गोल गोल राऊंड शेप द्यायचं. तुम्हाला वाटतं तर तुम्ही कोणताही शेप देऊ शकता, पण जनरली सगळं राऊंडच शेप देतात. ते छान वाटतं दिसायला. कुणाला मिरची नाही आवडत असेल तर तुम्ही स्किप करू शकता. लाल तिखट टाकूया चवीनुसार. ज्याला नाही आवडतं त्याने स्किप करू शकता. बारीक चिरलेला टोमॅटो. वास तर खूप छान सुटला आहे. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आता हे थोड्या मिनटं असं झाकून ठेवायचं. उत्तप्पाची रेसिपी खूप सोपी आहे आणि ती इझी पण आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी आपण करू शकता. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण पीठ मिक्स करून ठेवायचं आणि ते खराब होत नाही. ते खूप काळ चालतं. त्यामुळे आपण हे उत्तप्पाचं पीठ कधीही करू शकतो. तर बघूया आपला उत्तप्पा कसा झाला आहे. ते छान वास येत आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तेलही सोडू शकता जेणेकरून चिकटणार नाही. असं गोल गोल तेल सोडू शकता. कोणाकोणाला जास्त तेल आवडत नाही त्याने स्किप करायचं. छान असं कुरकुरीत शिजेपर्यंत त्याला परत एकदा झाकून ठेवायचं. बघूया. आता आपला उत्तप्पा तयार झालेला आहे. बघू शकता मस्त खमंग वास सुटलेला आहे. तुम्हाला येत नसेल पण मला येतोय. खूप छान वास सुटलेला आहे. आणि आपण आता त्याला सर्व करू शकता.